आज आपण एक वाटी कच्च्या तांदूळापासून अगदी झटपट होणारा मस्तसा जाळीदार स्पंजी आणि कमी तेलातील नाश्त्याची रेसिपी बघत आहोत. हा नाश्ता मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा घरी सुद्धा खाऊ शकता. त्यासोबतच मस्त अशी तिळाची चटणी सुद्धा पाहत आहोत. नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मग रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो. मेजरमेंट कपाने घ्या किंवा घरातील वाटीने घ्या. घेतलेला 1 कप तांदूळ पसरट बाउलमध्ये टाकायचा आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे. पुन्हा त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 1 तासासाठी तांदूळ हा भिजत घालायचा आहे. बघू शकता या ठिकाणी 1 तास आधीच हा तांदूळ मी भिजून घेतलेला आहे. तुम्हाला जर का सकाळी ही नाश्त्याला रेसिपी करायची असेल तर मग रात्री हा तांदूळ भिजत घाला. पूर्ण रात्र सुद्धा हा तांदूळ भिजत घालू शकता किंवा कमीत कमी 1 तासासाठी तरी भिजत घालायचं आहे. भिजलेल्या तांदूळावरचं सगळं पाणी हे काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आपल्याला टाकायचा आहे. यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. तांदूळ टाकल्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे ना, त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि चवीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरला असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे. त्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे ना, त्याच वाटीने पाव वाटी जाड रवा घालायचा आहे. बघू शकता मिश्रण वाटताना अगदी छान असं बारीकच वाटायचं आहे आणि रवा सुद्धा जाड घालायचा आहे. आता रवा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. अगदी झटपट होणारी आणि कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे. फक्त आपल्याला आधीच तांदूळ हा भिजत घालायचा आहे. त्यानंतर काही जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी करण्यासाठी, अगदी पटकन होते. मिक्स केलेला आहे. सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे. साधारण अर्धा चमचा मीठ घालते. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे. रवा हा मुरत ठेवायचा आहे. झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत चटणी करायची आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये पाव वाटी पांढरी तीळ घेतलेली आहे. तुम्ही तिळाची चटणी करू शकता किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा शेंगदाण्याची चटणी करू शकता. तर या ठिकाणी मी तिळाची चटणी तुम्हाला करून दाखवत आहे. घेतलेले तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही, तर कमी ते मीडियम गॅसवरतीच तीळ भाजायची आहे. तीळ भाजून झाली कसं ओळखायचं? तीळ अशी चटचट व्हायला लागलेली आहे. त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तीळ ही भाजून झालेली आहे. त्यानंतर ताटामध्ये काढायची आहे. अशा प्रकारे खूप जास्त ब्राऊन करायची नाही. त्यानंतर ज्या वाटीने आपण तीळ घेतलेली आहे ना पाववाटी, त्याच वाटीने पाववाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. आता हे जे प्रमाण आहे तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी अधिक सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. शेंगदाणे सुद्धा अगदी कमी गॅसवरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घालायच्या आहे. मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहे. साधारण 5 ते 6 लहान साईजच्या मिरच्या आहे. या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. भाजलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. शेंगदाण्याची सुद्धा साल काढून घेतली, शेंगदाणे टाकायचे आहे. त्यानंतर भाजून घेतलेली ही तीळ सुद्धा यामध्ये टाकायची आहे. सोबतच 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि चटणी थोडीशी आंबट गोड लागण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा तुम्ही टाकू शकता. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशी बारीक चटणी आपण वाटून घेतलेली आहे. वाटलेली चटणी एखादी वाटीमध्ये काढायची आहे. मिक्सरच्या भांड्याला ही चटणी चिटकलेली आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकते आणि हे पाणी चटणीमध्ये काढून घ्यायचं आहे. चटणी ही संपूर्ण मिक्स करून घेतलेली आहे. ह्यानुसार आता तुम्हाला जर का ह्या चटणीला फोडणी द्यायची असेल तर फोडणी देऊ शकता किंवा तेल वापरायचंच नसेल तर मग अशी सुद्धा खाऊ शकता. तोपर्यंत आपण या मिश्रणामध्ये रवा टाकलेला होता. रवा सुद्धा छान असा मुरलेला आहे. बघू शकता मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इतपत हे घट्टसर मिश्रण असायला हवं. आता तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करायचं आहे मीडियम साईजचा. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा तडका या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. तर हा जो तडका आहे मी 2 रेसिपीमध्ये वापरणार आहे. त्या मिश्रणामध्ये टाकला. त्यानंतर यामध्ये लाल मिरची टाकायची आहे. मिरची सुद्धा मस्त अशी तळू द्यायची आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती टाकायचा आहे.
अजिबात तेल वापरायचं नसेल तर मग तडका तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण असं जर का तडका दिला ना चटणी चवीला छान लागते. सगळी चटणी ही मिक्स करून घेतलेली आहे. अशा प्रकारे ही झालेली आहे. तोपर्यंत हे मिश्रण असंच होतं. मिश्रण सुद्धा मिक्स करून घेऊ. बघू शकता जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, अशा प्रकारेच हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर एक पसरट अशी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. साधारण 2 ग्लास पाणी टाकलं. झाकण ठेवायचं आहे आणि गॅसवरती अशी ही कढई ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत असं पसरट ताट घ्यायचं आहे आणि ताटाला थोडंसं तेल लावायचं आहे. हाताने किंवा ब्रशने सुद्धा तुम्ही लावू शकता. तेल लावून झालेलं आहे. आता हे मिश्रण सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मैत्रिणींनो, इतपतच हे घट्टसर असायला हवं. यापेक्षा जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. अशा ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 इनोचे सॅचेट घालायचे आहे. इनो टाकायचा नसेल तर तुम्ही खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता. इनो घातल्यानंतर अगदी फास्ट पटापट हे मिक्स करायचं आहे. बघू शकता मिश्रण असे फुलून येते इनो टाकल्यानंतर. ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. मिक्स केल्यानंतर तेल लावून ठेवलेल्या ताटामध्ये लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. त्यानंतर हे ताट घ्यायचं आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये त्या स्टँडवरती हे ताट आपल्याला ठेवायचं आहे. किंवा तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर ताट ठेवून द्या आणि त्या ताटामध्ये मग मिश्रण तुम्ही टाकू शकता. आता 10 मिनिटासाठी हा नाश्ता आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 5 ते 6 मिनिटं मोठी गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली. शिजून झालेला आहे. बघू शकता, चेक करायचं आहे. अजिबात सुरीला चिटकत नाही. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग आपल्याला कट करायचा आहे हा नाश्ता. तर आता तुम्ही हा नाश्ता चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता किंवा जसं आपण पिझ्झा कट करतो ना त्यानुसार सुद्धा करू शकतात. पण मुलांना हा पिझ्झा आवडतो म्हणून मी पिझ्झा कट करतो ना त्यानुसारच हा नाश्ता सुद्धा कट करत आहे ट्रायंगल आकारामध्ये. पूर्णपणे कट करून झालेला आहे. त्यानंतर ताटाच्या बाहेर काढायचं आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्या साहित्यात म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही नाश्त्याची झटपट रेसिपी करू शकतो. जर का तांदूळ रात्रीच भिजलेला असला तर फक्त 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्येच ही रेसिपी बनून तयार होते. तुम्ही काढल्यानंतर पाहू शकता किती जाळीदार आणि स्पंजी असा आपला हा मस्त नाश्ता तयार झालेला आहे. आकर्षक दिसण्यासाठी यावरती बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर टाकते. तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. बघू शकता अगदी मस्त जाळीदार आणि स्पंजी असा अगदी झटपट होणारा आपला हा अगदी कमी तेलातील नाश्ता झालेला आहे. तर चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.